डायरेक्ट मुद्द्याचं बोलतेय। लास्ट व्हिडिओ खाली मला बऱ्याच कमेंट होत्या की वीज, डिटर्जंट आणि पाणी याबद्दल तुम्हाला बरेच प्रश्न होते, त्याचं अगदी थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करते। सगळ्यात आधी तर डिटर्जंट कोणतं वापरता असे मला बऱ्याच कमेंट होत्या, तर मी सध्या IFB या कंपनीचं डिटर्जंट वापरते, बॉश कंपनीचं मिळालं नाही। याच्यात येणार टॅबलेट देखील मिळतात। आता तुम्ही जर टॅबलेट घेतल्या तर हे वेगळं घ्यावं लागत नाही, कारण की एका टॅबलेटमध्ये डिटर्जंट, रिन्स ॲड आणि सॉल्ट हे एका टॅबलेटमध्ये असतं। आता सध्या तरी मी टॅबलेट यूज करत नाही, त्यामुळे त्या दाखवायला मला नाही येत, त्यामुळे मी IFB कंपनीचं डिटर्जंट, रिन्स ॲड आणि सॉल्ट हे IFB कंपनीचं यूज करते आहे। आणि याचा साधारण महिन्याचा खर्च हा तुम्ही दिवसातून किती वेळा सायकल लावता यावर डिपेंड असतं। तुम्ही जर दिवसातून एकदा सायकल लावली तर डिटर्जंटचा खर्च हा 800 ते 1000 याच्या आसपासच येतो। आता त्यावर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही दिवसातून किती वेळा सायकल लावणार आहात। आता वीज बिल तर प्रत्येक एका सायकलसाठी 1 युनिट इतकी वीज बिल याला येतं, म्हणजे इतकी वीज याला लागते। आता हे देखील तुमच्यावरच डिपेंड आहे की तुम्ही दिवसातून किती वेळा सायकल लावता। एका सायकलसाठी 1 युनिट इतकं वीज याला लागतं। आणि पाणी तर पाणी हे 8 ते 10 लिटरच याला पाणी लागतं प्रत्येक सायकलसाठी। इतक्या कमी पाण्यामध्ये खूप स्वच्छ भांडी निघतात। आणि आमच्या इथं बोरिंगचं पाणी आहे, कॉर्पोरेशनचं पाणी नाही। आणि अजून एक बराच कमेंट केल्या होत्या मला बऱ्याच जणींनी की वेळ किती लागतो, तर डिशवॉशरवरती प्रत्येक मोडवरती हा वेगवेगळा टाइम सिलेक्ट केलेला आहे। साधारण 30 मिनिटापासून ते 3 तासापर्यंत याचा टाइम सेट केलेला आहे। तो आपण चॉईस करायचा की आपण कोणत्या मोडवरती आपण मशीन लावतो, कितपत आपली भांडी खरकटी आहेत। आता बरेच जण म्हणतात की आमची भांडी स्वच्छ निघत नाही, त्यानुसार एक सजेशन देईल मी की डिशवॉशरमध्ये तुम्ही जितकी सुटसुटीत भांडी लावताल, पाण्याचं प्रेशर जितकं भांड्यांना व्यवस्थित लागेल तितकी भांडी स्वच्छ निघतात। किती केलं तरी हे मशीन आहे, आपण जे जितकं छान मेंटेन ठेवू त्याचा तितकाच छान रिझल्ट येईल। आता तुम्ही म्हणताल जी भांडी हाताने आपण खसा घासतो ती भांडी देखील स्वच्छ निघतात का, तर नाही, हे मशीन आहे। स्टीलची भांडी, काचेची भांडी, रोजची स्वयंपाकाची ग्लास, ताटं, वाट्या अगदी छान प्रकारे स्वच्छ निघतात। आणि आतापर्यंत जो काही अनुभव आलाय त्यावरून काही फायदे सांगते, तो म्हणजे वेळ वाचतो। हाताने घासल्यानंतर जे काही दमायला होतं ना ते होत नाही, कमी पाण्यात अगदी स्वच्छ भांडे निघतात। आणि तोटे सांगायचे झाले तर आहेत ना, आपल्याला डिशवॉशर सेफ नसलेली भांडी यामध्ये लावता येत नाहीत। शक्यतो ॲल्युमिनियमची भांडी लावली ना तर ती काळी होतात, त्यामुळे ती लावणं टाळायचं। डिटर्जंटचा खर्च वेगळा येतो, म्हणजे ते आपल्याला वेगळं घ्यावं लागतं। आणि हे भांडी लावण्याचं जे काही काम आहे ना ते सुरुवातीला फार कंटाळवाणं वाटतं, पण एकदा सवय झाली की काही वाटत नाही। आता प्रत्येक 10 कमेंट जर पॉझिटिव्ह असतील ना व्हिडिओ खाली, तर एखादी अर्धी तर त्याला निगेटिव्ह कमेंट असतील। तसंच की मला देखील काही निगेटिव्ह कमेंट आले होते की हाताने घासायला काय होतं, बाई लावायला काय होतं, 4 माणसांची भांडी घासायला काही जड आहेत का। पण प्रत्येकजण हा आपापल्या कंडिशननुसार निर्णय घेत असतो। आता मी माझ्या कंडिशननुसार घेतलेला हा निर्णय आहे। तुम्ही तुमच्या आर्थिकदृष्ट्या तुम्हाला कितपत सोयीचं आहे यानुसार तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता। आणि आजपर्यंत तरी कुठं असं ऐकलं नाही की एखाद्या बाईने आयुष्यभर खूप धुणं धुतलंय, खूप भांडी घासली म्हणून तिला एखादा अवॉर्ड मिळालाय। त्यामुळं आपापल्या कंडिशननुसार निर्णय घ्या। लोक काय म्हणतील याच्यापेक्षा मला कितपत त्याची गरज आहे याचा विचार करून निर्णय घ्या। माझं जे काही प्रामाणिक मत होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केले। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। तुम्हाला जर डिशवॉशर आणि याची जर कशाचीही लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, लिंक तुम्हाला तुमच्या DM मध्ये मिळून जाईल।